हां नमस्कार मॅडम. आता मी हे केले नमस्कार. तर मी तेच म्हटलं आता टेस्ट सांगा तुम्ही काय आता. तर उकरपेंडी केलेली. हां उकरपेंडी आहे आणि लोणचं आहे आणि एक सांडगे आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. हे दुधी कोवळं आणि काकडी गाजर ज्या आपल्या ज्या मोसममध्ये मिळतात ना किसायचं जे किस करू शकतो आपण. हां 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 आणि हे पत्ताकोबी वगैरे त्याचे केलेले आहे. तर ते आता नवीन काहीतरी वेगळं म्हणून केलेलं आहे. आमच्या अकोला अमरावतीला कणकीची उकरपेंडी खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे मग ती केली आहे मी. आणि कशी झाली तर तुम्ही सांगायचं. नाही खरंच छानच झाली आहे. हां 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 उकरपेंडीची आणि छान मोकळी झाली. हां 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 आणि हे सांडगे पण मला आवडले कारण सांडगे म्हणजे पपईचे बघितले होते खाल्लेले आहे. पोहे पपई याच्यात पोहे मुरमुरे आहेत आणि अख्खे मूग जे आहे ना कोंब आलेले ते भिजू घालून ते शिजवले तांदूळात. अच्छा. तर याच्यात राशनचे तांदूळ पाहिजे पण तांदूळ मला राशनचे मिळाले नाही म्हणून मी घरचेच घेतले आपले वापरायचे. आणि राशनचे आणि ते थोडे प्रमाणात घ्यायचे आहे. तर ते शिजवताना आपल्याला मूग कोंब आलेले टाकून द्यायचे आहे त्याच्यात. आणि ते सगळं शिजवून मग ते चिक्की यायसाठी ते लागते. आणि मग पोहे मुरमुरे त्यात मिक्स करून सर्व भाज्यांचे केस भाज्या मुलं खात नाही की नाही त्यामुळे. हां 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 आणि मग ते उन्हाळ्याभर टाईमपास नाही का आपल्याला चांगलं होते. अशा प्रकारे आता लोणचं केलं आहे. तर लोणचं बघा तुम्ही. हां 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 आता मी लोणचं केलं आहे ते बघा आता किती केलं तर. कसं केलं लोणचं. हां तर हे लोणचं आता तुम्ही बघा किती केलं मी टाकलेलं आहे. आता दाखवत आहे मी. तर असं हे लोणचं केलेलं आहे आता हे. आणि तेल आता हे खाली आता मुरायचं आहे थोडंसं. मुरलं की तेल उभा जर डबा घेतला आपण गंजवर डबा उभा की ते तेल वर आलेलं दिसते. आणि आता पसरट असल्यामुळे नाही का आणि चिमलं की अजून वर येते. हां त्यामुळे ते भरपूर तेल बिल टाकून केलेलं आहे. लोणच्याचा व्हिडिओ मी सगळा केलेला आहे मॅडम. तो व्हिडिओ तुम्ही हे करा मनीषा अंजली माझं चॅनल आहे आणि त्या चॅनलमध्ये मी टाकलेलं आहे सगळे व्हिडिओ लोणच्याची रेसिपी वगैरे. आता हे हां तर तुम्ही टेस्ट करायला घरी घेऊन जा हे लोणचं. लागलं तर कसं झालं सांगा मला. रिप्लाय कमेंट्समध्येच व्हिडिओला देत जा. तर थँक्यू. टेस्ट करा सांगा थँक्यू. या सर्व यूट्यूबर लोणचं खायला माझं. आणि काय सांगाल माझ्याबद्दल. माझे गाणे असतात यूट्यूबवर गाणे आहे. नंतर ते हां हां रामरक्षा आहे. नंतर हनुमान चालीसा आहे. भजनं आहेत. तर ते काय वाटते तुम्हाला. हां 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 रेसिपी आणि योगा पण टाकते. त्यामुळे सगळं काही ना काही गुंतलं राहायचं आपलं. ह्या वयात काय करायचं तर मग आहे ना. इथे तिथे गेल्यापेक्षा आपल्या मैत्रिणी जमवायच्या. हां 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 ह्या वयात हां हां आपल्या मैत्रिणी जमवायच्या. कधी वन डे टूर करायचा फिरायचं मस्त. आपला ग्रुप आहेच त्यासाठी सगळं. हां 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 त्यासाठी आपल्या सखीचा ग्रुप एकदम मस्त बेस्ट आहे. जो आपण एन्जॉय करतो बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करतो. वन डे टूर काढतो आपण. तो एकदम आपला ग्रुप खरंच भारीच आहे आपला ग्रुप. हां तर ग्रुपच्या छान सर्वांना धन्यवाद माझ्या मैत्रिणींना सर्व. आणि अशीच आपण वन डे टूर काढून अशा ट्रिप करत जाऊ म्हणजे भेटणं होते एकमेकींना गेट टुगेदरसारखं. आणि अशाच येत राहा. थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू.